Hello, hello. This is the My Artifact episode number 1752. आजची तारीख आहे 26 नोव्हेंबर 2019. आता वाजले रात्रीचे 9 वाजले. आजची तारीख आहे 26 नोव्हेंबर 2019. हॅव यू इमॅजिन की 2019चा नोव्हेंबर महिना सुरू झालाय. ऑलमोस्ट वर्ष होत आलाय. या म्हणजे आता वर्ष खतम व्हायला हार्डली 1 महिना बाकी आहे असं म्हणता येईल. येस. त्या वर्षभरात काय केलं का नाही हे मी आताच रेकॉर्ड नाही करत. या म्हणजे कसं आहे की ते एक कॅटलॉग असतो. मी प्रत्येक वर्षाच्या एंडिंगला एक प्रकारे हे देतो की या वर्षी मी का केलं, कसं केलं, कशाप्रमाणे मी स्वतःला इम्प्रुव्हमेंट केलं, की कशाप्रमाणे मी स्वतःला डाऊन स्टेजवर नेलं. लॉट्स ऑफ थिंग्स. या मी खूप साऱ्या गोष्टी बोलतो. फायनान्शियली आपण आपल्या टार्गेटवर किती जवळ गेलो आहे, कशाप्रमाणे आपण एक प्रकारे रिपोर्ट काढत असते प्रत्येक वर्षभराचा. आणि हे मी स्वतःला एक प्रकारे प्रत्येक वर्षी स्वतःला सांगतो. गेल्या 4 वर्षामध्ये मी एव्हरी इयर मी हे करतो आणि या वर्षी पण करीन. या पण आता ती वेळ आली नाही. म्हणजे डिसेंबर महिना सुरू झाला की मी याची नेहमी एक प्रकारे पॉइंट काढतच राहतो की या असं असं वगैरे समथिंग. पण मला सांगायचं हे आहे की जस्ट लाईक 11 महिने झाले. 11 महिने म्हणजे ऑलमोस्ट एन इयर झालाय आणि वर्ष कसं गेलं काही माहीतच पडलं नाही. म्हणजे वेळ आला कसा गेला. इट वॉज मला कधी कधी भीती वाटते यार की समजा असंच चालत राहिलं तर मी काही इथून कधीच निघणार नाही का. म्हणजे कसं आहे की मला एक फिल्म मेकर बनायचं आहे आणि फिल्म मेकर बनेल किंवा जेव्हा आपण स्वतः काही ना काहीतरी करू, काही ना काही ऍक्शन घेऊ याच्या मागे या गोष्टीसाठी. आपण फक्त विचारच करतोय. हा थोडी बहुत गेले मागच्या 2-3 महिन्यात आपण ऍक्शन घेऊन राहिलो आहे. यस. बट ते ऍक्शन वॉज रिअली खूप छोटे आहे. म्हणजे कसं आहे की आपला पहाड चढायचा आहे आणि मी जस्ट फक्त पाय मोजून राहिलोय, पाय मोजून चालत आहे. सो या वेळेने समजा जर आपण जात असेल तर आपल्याला आयुष्य कमी पडेल, आपण तिथपर्यंत पोहोचू शकणार पण नाही. सो कसं आहे की म्हणजे बहुत साऱ्या गोष्टी आहे रे. म्हणजे मी विचार करताय की समजा जर मी जॉब सोडून देत आहे आणि त्याच्यानंतर मी फिल्मच्या मागे लागतोय तर मग प्रॅक्टिकली विचार करतोय ना की मी माझं सर्व्हाइव्ह कसा करीन. खूप साऱ्या गोष्टी आहे. कारण कसं आहे की सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे राईट नाऊ मला असं वाटते की आपल्यापाशी नाही का जे काही असो सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की समजा जर दलदलमध्ये उडी मारायचीच आहे ना ते एक प्रकारे दलदलला पहिले जाणून घ्यावं का ते कुठलं आहे, का आहे, किती खोल आहे, किती डीप आहे. समजा जर आपण दलदलमध्ये उडी मारताय का आपण वाचू शकतो का नाही का बस. सो या गोष्टीसाठी इन्फॉर्मेशन असणं खूप जास्त गरजेचं आहे आणि खूप जास्त इन्फॉर्मेशन पण असणं गरजेचं आहे. कारण कसं आहे की बहुत साऱ्या गोष्टी मॅटर असते इथे. हे असं नाही का आपण जस्ट डायरेक्ट मुंबईला गेलो आणि देन ऑल दीज थिंग कन हॅपन रिअली वेल. इट वोंट बी हॅपन लाईक दॅट. असं कधीच होणार नाही, कधीच नाही. तू किती देव माणूस जरी असला ना का देवही असला ना तरी नाही का इथे इंडस्ट्रीमध्ये डायरेक्ट असं काम करणं बा म्हणजे मी आलो बा आणि मग असं कधी होत नाही. खूप साऱ्या गोष्टीचा विचार करावा लागतो, खूप साऱ्या गोष्टी नॉलेज घ्यावं लागते आणि तेव्हा हळूहळू आपल्याला एक्सपिरियन्स येतो. मला वाटते की माझी जी सुरुवात आहे ते खूप उशिरा झाली आहे ऍज कम्पेअर टू अदर लोक. की ते कसे की या गोष्टीच्या साठी नाही का लहानपणापासून त्यांच्या आईवडील ट्रेन करतात वगैरे वगैरे. मला वयाच्या 18व्या वर्षी माहित पडलं रे की मी एक फिल्म मेकर आहे. 18 ते 22 वर्ष मला हेच माहित पडून घ्यायला घातलं की माझ्यामध्ये खरंच ते कॉन्फिडंट आहे.
22 ते 26 वर्ष वाटलं की चला आपण याच्यावर काही ना काहीतरी करू शकतो. आणि मागचे 4 महिन्यामध्ये मला रिअलाईज झालं की मी याच्यावर थोडा बहुत ऍक्शन घेतला बा या गोष्टीसाठी. येस. सो माझी स्पीड वॉज रिअली स्लो. या व्हेरी मच स्लो. बट असं नाही की स्लो आहे म्हणून मी काहीच नाही केलं. लिटरली गेले जेव्हापासून मला रिअलाइज झालं की मी समोर एक फिल्म मेकर बनणार आहे म्हणून, तर या गोष्टीसाठी जे कंटेंट आहे ना ते मी आतापासूनच तयार करून ठेवलंय. आणि ते माझ्या डोक्यामध्ये बार 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 कंटिन्यू सुरू असतात. मी पायी दर पायी कंटेंट एकमेकात जोडले गेले आणि त्याच्यानंतरच एक प्रकारे अशी जबरदस्त स्क्रिप्ट माझ्या डोक्यामध्ये उभारली आहे. तिचं नाव आहे बायनरी कोड. कारण या गोष्टीसाठी मी खूप मेहनत घेतली आहे. म्हणजे घाम पुसला वगैरे वगैरे किंवा असं काही झालं किंवा दिवसभर आपण डोक्यावर हात ठेवून विचार करत बसलो ह्याच्या गोष्टीबद्दल. ना. हळूहळू गोष्टी माझ्या समोर येत गेल्या आणि त्याच्या समोर मी कशाप्रमाणे त्या गोष्टीला आपल्या फिल्म मध्ये इंटरॅक्ट करू किंवा कशाप्रमाणे त्या फिल्म मध्ये आपल्याला समथिंग रिअली मच मोर अमेझिंग थिंग्स फाइंड आउट. सो या इज दिस थिंग हॅपन. सो मी असं नाही म्हणू शकत की मी काहीच नाही करून राहिलोय. या मी काही ना काहीतरी करून राहिलोय. या म्हणजे आता मी काही ना काही जो कंटेंट मी आतापर्यंत जमा केला आहे, यस, समोर जाऊन मला फक्त ड्राफ्ट करायचं आहे. या माझे जे काही कंटेंट आहे जे की माझ्या डोक्यामध्ये आहे त्याला फक्त ड्राफ्ट करायचे एक प्रोफेशनल वे ने. सो मला नाही वाटत का मी उशीर केला आहे. मी उशीर झालो आहे, यस, बट एक प्रॉपर नॉलेज घेऊनच एक प्रकारे. आणि मला खरंच वाटते का मी एक फिल्म मेकर आहे आणि या गोष्टीसाठी मी खूप जास्त मेहनत करत आहे आणि आय डू फील लाईक दॅट वे. ओके. सो 9 वाजून 9 मिनिट. आजही 12 घंटे. सो काल तेवढी थकावट नव्हती पण आज लिटरली बहुत जास्त थकावट वाटत आहे. काल पण मला बहुत कुत्र्यासारखी झोप लागली. लिटरली काल मी 10 वाजता झोपलो आणि 5:30 वाजता, म्हणजे इट वॉज 7 घंटे. आणि आजही खरंच माणसाने उभं राहणं पण नाही होत आहे. मी चालवण्यासाठी राहिलोय कारण मी खूप जेवलो आहे आणि चाललोच नाही सकाळपासून. काही व्यायाम नाही, काही नाही, नुसत्या बसून आहे. सो this is the My Artifact episode number 1751, 52. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.